नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. लवकरच गुढीपाडवा येत आहे. 2026मध्ये 19 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. वार आहे गुरुवार. गुढीपाडवा येण्या अगोदर घरातील काही जुन्या वस्तू, नकारात्मक वस्तू किंवा नकारात्मक असणाऱ्या ज्या वस्तू घरातून आपण काढून काढणं हे शुभ मानले जाते. यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा येते आणि घराची प्रगती होत असते. तर अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत की जे आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदरच घरातून बाहेर काढायच्या आहेत, तर याच विषयाची आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्त हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर का घरात अडगळ असेल, नकारात्मक ऊर्जा साठवणाऱ्या वस्तू असतील किंवा न लागणाऱ्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील, तर यामधून घरात निगेटिव्ह ऊर्जा तयार होत असते. अलक्ष्मी या वस्तूंमध्ये वास करत असते. त्यामुळे आपल्याला जर का घराची प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर नवीन वर्षाची सुरुवात ही सुखाने करायची असेल, सुखासमाधाने करायची असेल, आपल्या घरात असलेल्या या वस्तू आपल्याला अगोदर घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. तर यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे तुटलेली भांडे किंवा काचेच्या वस्तू. घरात तुटलेली भांडे किंवा काचेच्या वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं. तर गुढीपाडव्यापूर्वी अशा वस्तू ज्या आहेत त्या आपण घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर बंद पडलेली घड्याळं घरात जर का असतील तर ते घड्याळं असतील तर ती घरात ठेवू नयेत. आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असतात. म्हणूनच घरात बंद पडलेली घड्याळे असेल, खराब झालेली वस्तू असेल, ती चालू करून घ्यायची किंवा मग ती घराच्या बाहेर तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर तुटलेल्या मूर्ती बघा, बऱ्याच ठिकाणी देवांच्या तुटलेल्या मूर्ती, भंग झालेल्या मूर्ती असतात किंवा तुटलेले भंग झालेले देवाचे फोटो असतात किंवा काचा तुटलेल्या असतात. तर असे फोटो कित्येक दिवस, अशा मूर्त्या कित्येक दिवस आपण घरामध्ये तशाच ठेवत असतो. तर यामुळे देखील घरात एक निगेटिव्ह, नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. म्हणूनच आपल्याला घरात देखील अशा तुटलेल्या देवाच्या मूर्ती किंवा भंग झालेल्या मूर्ती असतील तर ते आपल्याला त्याची विसर्जित करायचं आहे. म्हणजेच त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि एखाद्या पाण्यात त्याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे. यानंतर बघा, जुने आणि फाटलेले कपडे, जर का आपल्या घरात जुने कपडे असतील आणि ते फाटलेले असतील, असे कपडे देखील आपल्याला घरात साठवून ठेवायचे नाहीत. यानं देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी वास करत असते. ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत त्या गोष्टींमध्ये अलक्ष्मी वास करत असते. म्हणूनच यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा साठून राहते आणि याचमुळे आपल्या घरामध्ये क्लेश, वादविवाद या गोष्टी देखील होत असतात. म्हणून आपल्याला घरात ज्या गोष्टी न लागणाऱ्या आहेत त्या गोष्टी तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदरच घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आता जुन्या चपला असतील, जुने बूट असतील, रद्दी असेल, न लागणाऱ्या वह्या पुस्तकं असतील, ज्या पण अडगळीच्या वस्तू असतील, अशा वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. जर का ह्या वस्तू तुम्ही तशाच घरात साठवून ठेवत असाल तर यातून एक निगेटिव्ह ऊर्जा तयार होत असते आणि ही ऊर्जा आपल्या घरातील सर्वांनाच ही त्रास देत असते आणि यामुळे कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबते. जर का तुमच्या घरात अशा काही वस्तू असतील, अडगळीचं सामान असेल, तर ते तुम्हाला आत्ताच घराच्या बाहेर काढायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू घराच्या बाहेर काढताल त्यावेळेस तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल, पतीची प्रगती होईल, घरात जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्यांची भरभरून प्रगती होईल. घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. ज्या घरामध्ये स्वच्छता असते, अडगळ नसते, नकारात्मक ऊर्जा नसते, त्या घरामध्ये भरभरून माता लक्ष्मी वास करत असते आणि भरभरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद त्या घरात असतो. म्हणूनच आपण या काही वस्तू आहेत त्या वस्तू पहिल्यांदा घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. याचप्रमाणे जर का तुम्ही तुमच्या देवघरात लावणारा एखादा दिवा असेल, गळत असेल, तुटलेला असेल, वाकडा झालेला असेल, देवांच्या खाली अंथरण्याचे देवाची आसनं असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. तुटलेल्या जपमाळ असतील, न लागणाऱ्या देवांच्या छोट्या मूर्त्या किंवा डबल मूर्त्या असतील, जे तुम्ही बाजूला काढून ठेवलेले आहेत परंतु विसर्जन केलेलं नाही, तर अशा सर्व गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर अगोदर काढायच्या आहेत नवीन वर्षाच्या अगोदर. तर नवीन वर्षाची आपल्याला छान अशी सुरुवात करायची आहे, स्वच्छतेने सुरुवात करायची आहे. त्यामुळं गुढीपाडव्याच्या अगोदर या वस्तू बाहेर काढायच्या आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.